आदिवासी पाड्यावर देखील गोपाळकाल्याचा उत्साह पाहायला मिळाला। छोट्या मोठ्या दहीहंडी फोडण्याचा थरार देखील अविस्मरणीय होता। नृत्याचा ठेका धरत गाणी म्हणत हे गोपाळ घरोघरी जात होते। तिथे दहीकाला, फळं आदी प्रसाद आणि अंगावर पाणी ओतून त्यांचं स्वागत झालं। विशेष म्हणजे यंदा गोपाळकाल्याला पावसानं हजेरी लावल्यानं दहीहंडीचा उत्साह द्विगुणित झाला। मुसळधार पावसात आणि ढगाळ वातावरणात दहीहंडी फोडण्याची मजा काही औरच असते। त्यामुळे बालगोपाळ आणि मोठ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरलेला दिसत होता।